कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तो मुकादम आला होता ना इकडे, मी त्याला समजावून सांगितलं होतं इकडे थांब म्हणून। अरे त्याला जबाबदारीची जाणीव आहे की नाही? मी सांगितलं होतं सेफ्टीची काळजी घ्या, मी तुम्हालाही बोलले होते अधिपती। हो मी काळजी घेतली होती, सगळ्यांना समजावून सुद्धा सांगितलं होतं, सूचना दिल्या होत्या। मी मिरवणूक थांबून मध्येच गोंधळ करू नका बोंबलो होतो की मध्ये, आठवत नाही तरी पण गोंधळ झालाच। वहिनी आज तुम्ही परत एकदा अधिपतीला संकटातून वाचवलं, पण भावा मी सांगतोय तो मुकादम आणि त्याचा स्टाफ आहे ना त्याला चांगलंच खडसावलं पाहिजे। त्यादे सोड रे, सणावाराचं मिरवणुकीत वगैरे एवढं जरा होणार हो, चालतंय तेवढं। असू दे कसं, त्यांची काय चूक आहे आता? अहो नाही चूक नाही, असं कसं म्हणतायत हे? अहो तो गाडा एकतर तिथे कोणीतरी मोकळा सोडला, तिथे कुठल्या तरी माणसाला थांबवायला पाहिजे होतं, पण मोकळा सोडला ते ठीक आहे, पण त्या चाकाला काहीतरी दगड वगैरे लावून ठेवायचं ना। अहो किती त्याला, तुम्हाला काही झालं असतं, एवढी गर्दीत माणसं होती, लागलं असतं, कळलंही नसतं आपल्याला। बरोबर आहे तुमचं वहिनी, आम्ही पुढच्या वेळेपासून नक्की काळजी घेऊ। आणि तू दम भर त्याला, ते आपल्या गणपतीच्या विसर्जनासाठी आले होते, आपणच त्यासनी बोलायचं बरं आहे का हुंक्या? संकट आलं होतं म्हणायचं, यांच्यामुळे ते टळलं। हसण्यावारी घेऊ नका तुम्ही, एकतर असंही 3 वेळा झाले अधिपती, दहीहंडीच्या वेळी झालं होतं, आग लागली होती मध्ये फॅक्टरीत, आणि आता हे। मला ना फार काळजी लागून राहते, तुम्ही अजिबात सिरियसली घेत नाही अधिपती। तुम्ही लगेच आता छडी उगारू नका तुमची मास्तरीत बाई, थंड घ्या। वहिनी याच्या पुढे असं कधीच काही घडणार नाही, मी तुम्हाला वचन देतो। झाला वचननामा झाला, चला आता जातो आम्ही घरी, लय उशीर झाला, जाऊया आपण। तुम्ही बी इथली हावरावर उरका पटपट, जाऊ घरी। हा येऊ, नीट जा, नीट जा वहिनी। मला माझे पैसे टाक। ए बाई तुझी काही बी मदत नाही झाली, उलटा प्लॅन चौपट केलाय तू, आणि तो असा अधिपती जिवंतच राहिला। कुठे चाललास? दरवर्षी नेमानं असं होतं ना ग, गणपती बाप्पा गेल्यानंतर घर रिकामं रिकामं वाटतं, सुनं सुनं वाटतं, घरातला एखादा माणूस परगावी गेल्यासारखं वाटतं। आपल्याला बराच वेळ झाला ना येऊन, अजून विसर्जन झालं नसेल? अगं मी तुला म्हटलं ना चारू, इकडे खूप वेळ लागतो, गर्दी असते तिकडे, त्यांना यायला जरा वेळ लागणार। काळजी वाटते हो अधिपतीची, एक तर ते पाण्याचं ठिकाण आहे, गर्दी पण असेल। तुझ्या डोळ्यासमोर अजून अधिपती तेवढाच आहे काय? छोटासा जेवढा तू सोडून गेली होतीस, मोठा झाला ना तो आता। बरोबर आहे तुमचं, पण माझ्यासाठी तो कायम लहानच राहणार। तो घराबाहेर गेला ना की काळजी वाटत राहते हो, एकदा का घरात परत आला का जीव भांड्यात पडतो। आईचं काळीच। मी काय म्हणते, तुम्ही जरा कोणाला तरी फोन करून बघा ना, यायला निघालेत का बघा। अक्षराला फोन करा। ठीक आहे। अक्षरा फोन उचलत नाहीये। ओमकारला फोन करून बघा। बोला मोठे मालक। ओंकार कुठे आहेस? इकडेच आहे, विसर्जनाकडे। अच्छा, ते अजून झालं नाही का विसर्जन? खूप गर्दी आहे। नाही नाही, आपल्या बाप्पाचं विसर्जन झालंय। मग अक्षरा अधिपती कुठे आहेत? ते निघाले तिकडून, पण ऍक्च्युली थोडी गडबड झाली म्हणून त्यांना उशीर झालाय। काय झालं, कसली गडबड? अधिपतीचा ऍक्सिडेंट होता होता वाचलाय। काय सांगतोयस? काय झालं रे? झालं असं की अधिपतींचं लक्ष नव्हतं, कोणीतरी तो गाडा असाच सोडून गेला होता, तो गाडा त्याच्या अंगावर येणार एवढ्यात वहिनीने त्याचा जीव वाचवला। बापरे। नाही 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 रम्या, तू उगा तिला दोष देऊ नग, तिनं तिचं काम केलंय, तुला तुझं काम जमलेलं नाही, कळतंय का? तू आहे ना, कसं आहे माहितीये का, तुझं काम जमलं नाही म्हणून तिच्यावर दोष टाकतोय। माझं चुकलं, उगा तुझ्यावर विश्वास ठेवला। तुझं कसं आहे माहिती का, तुझे हात आमच्यासारखेच गळकेत, एवढे त्या अक्षराला मी धरून ठेवलेलं, तरी बी तुला तुझं काम जमलंच नाही। अरे तोंडावर पडलास र तू। तुला मी सांगू का, तू ना आता इथून पुढे काहीच करू नको, काय बी करू नको, कारण कसं आहे, तू एवढ्या वेळ तोंडावर पडलाय का तोंड फुटेल तुझा आता। त्यामुळे मी तुला सांगते, हे समजा बंद कर, कारण काय ना, या जन्मात तरी तुझ्या अधिपतीला खपवू शकणार नाही। बोल की जरा रम्या, कळतंय का तुला मी काय बोलते ते? हे समजा ना, तुझं नाटक बंद कर रम्या। अगं तुला काय अक्कल बिक्कल हाय का नाही? अगं घरात समजी हाय तो, तू हे समजा घरात ना बोलायलीस, अगं कुणी ऐकलं तर काय करतील? भीतीला बी कान असतात ग।
कुणी ऐकलं तर आपली अवस्था काय होईल कळते तुला? असं कसं झालं पण? त्याचं लक्ष नव्हतं का विसर्जनाच्या नादात? आणि तो एकटाच होता का? कुणी नव्हतं का त्याच्याबरोबर? मला सांगा, अधिपती बरा आहे ना? चारू, तो आहे, बरा आहे, ठीक आहे, त्याला काही झालेलं नाहीये. नशीब. आपण ना त्याच्याबरोबर थांबायला हवं. उगीच आलो आपण इकडे. आपण थांबलो असतो तर बरं झालं असतं असं मलाही वाटतंय. पण अक्षरा होती ना तिथं, आणि ते संकट अक्षरामुळेच टळलं असं ओंकार म्हणाला. तू काळजी करू नको, ते दोघेही सुखरूप आहेत. पण मग अजून घरी कसे नाही आले ते? मला माझ्या मुलाला भेटायचं. मी काय म्हणते, आपण ना तिकडे जाऊया. आपण तिकडे जायची काही गरज नाहीये. ते दोघे निघालेत तिकडून, पोचले सुद्धा असतील. निघालेत? हा. बर, मग ते घरी आले असेल तर आपण जाऊन त्यांना भेटूया ना. हे बघा, त्याला बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आपण जाऊन भेटूया त्याला. एवढं कसं काय प्रसंगावधान असते तुमचं, खरंच मानलं पाहिजे. बारीक लक्ष असते सगळीकडे. कुठं काय चाललंय, कुठं काय नाही, शिशी टीव्ही. हा, कसं काय एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताय बरं? बास हो, किती कौतुक करा. एवढं काही नाही केलंय. एवढं काही नाही. काय एखाद्याचा जीव वाचवणं काय हलकं सलकं काम वाटलं काय तुम्हाला? एवढं काय नाही. अधिपती, तू बरं आहेस ना रे? काय रे, तुला काही लागलं नाही ना? तू तिकडे एकटाच होतास का? बाकीची लोक कुठे होती? हा, आणि मी तुला किती वेळा सांगितलं, निष्काळजीपणा करू नकोस, काळजी घेत जा. हे बघ अधिपती, तुला काही झालं असतं तर आम्ही काय करायचं? हा, काय झालं असतं आमचं? हे बघ अधिपती, काय झालेलं, काय झालेलंच नाही. मी धडधाकट उभा आहे तुमच्या. हो, पण काळजी वाटते रे तुझी. अरे पण का होतं असं सारखं सारखं तुझ्या बाबतीत? संकटाची माळ मागे लागल्यासारखं आहे. एक झालं की दुसरं. आणि मी तुम्हाला पण म्हटलं होतं ना की फॅक्टरीतल्या लोकांना सांगून ठेवा. आनंद, उत्सव हे सगळं बरोबर आहे त्या त्या ठिकाणी, पण सेफ्टी महत्वाची आहे. सेफ्टीची काळजी तुम्ही करू नका. आम्ही खरंच त्यासाठी आम्ही समर्थ आहे. आम्ही करतो सगळं. बरोबर आहे रे तुझं, पण मी आई आहे ना तुझी, मला काळजी वाटणारच. बघा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, परत एकदा सांगतो, तुम्ही आम्हाला जन्म दिलेला असला तरी म्हणजे बरोबर आहे, ते उपकार आहेतच तुमचे, आणि किती केलं तरी आम्ही त्याची परतफेड करू शकत नाही. पण बस तेवढंच, त्याच्या पलीकडं आमच्या मनात तुमच्या विषयी काहीच नाही. म्हणजे तुम्ही जर आमच्या मनातलं आईचं स्थान घेऊ इच्छित असाल तर तसं ते होऊ शकणार नाही, कारण तो अधिकार फक्त आम्ही आमच्या आईसाहेबांना दिलेला आहे. परत एकदा सांगतो, मी फुल अँड फायनल सांगतो, हे तुम्ही इथं करून घ्या. खरं सांगतो, आमची काळजी करू नका. आम्ही खंबीर आहे. आणि म्हणजे उठसूट काय झालं तरी आमच्या चौकशा करण्याच्या निमित्तानं का होईना आमच्या संग बोलायला येऊ नका. खरंच आमची इच्छा नसते तुमच्या संग बोलायची. खरं सांगतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.